मिरज विभागीय कार्यालयात आता विनाखंडित विद्युत पुरवठा 58 kVA जनरेटर कार्यरत। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून मिरज विभागीय कार्यालयामध्ये विनाखंडित विद्युत पुरवठ्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत। अगदी मिरज नगरपालिका असतानाही यासाठी विचार केला नाही। त्यानंतर कालांतराने 1998 नंतर या विभागीय कार्यालयातील विद्युत भार वाढत गेला। मात्र तरीही विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागल्याने आयुक्त सत्यम गांधी यांच्या मान्यतेने विद्युत विभागाचे प्रमुख आणि विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण यांनी या विभागीय कार्यालयातील प्रत्येक विभागांच्या विद्युत भार आदींचा अभ्यास करून 58 kVA इतक्या शक्तीच्या जनसेटसाठी मान्यता घेतली। आज या प्रत्यक्ष जनसेटची उभारणी झाली। उपआयुक्त स्मृती पाटील आणि सहायुक्त अनिस मुल्ला यांनी या जनसेटचे उद्घाटन केले। या प्रसंगी विद्युत विभागाचे प्रमुख आणि विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी या जनसेटविषयी अधिक माहिती दिली। ते म्हणाले, हा जनसेट साऊंड प्रूफ आहे। हा जनसेट कमिन्स पॉवरिका या कंपनीचा असून सदर जनरेटला MAF ऑटोमॅटिक मेन्स फेल्युअर पॅनल आहे। तसेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांचे 4+ मानांकन आहे। महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर 10 सेकंदांनी जनरेटर आपोआप सुरू होऊन सर्व लोड जनरेटरवर येऊन विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे। महावितरणाचा विद्युत पुरवठा गेल्यानंतर विद्युत पुरवठ्याअभावी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडचणी येत होत्या। आता अखंडित विद्युत पुरवठा मिळाल्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये गती मानता येणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही मिरजेतील कमानवेस परिसरात असणारे अग्निशमन विभाग शेडवरील सोलर सिस्टीमही लवकरच सुरू करत आहोत। त्यासाठी साधारण 100 kVA ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू होईल। कुपवाड विभागीय कार्यालय येथेही 3 फेजसाठी प्रयत्न सुरू आहेत। तेथील सोलर सिस्टीमही लवकरच सुरू होईल।